नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत। विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, त्यामुळे आपल्याला 1 लाखपेक्षा जास्तीची मते मिळालेत। या पुढील सर्व निवडणुका या ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले। ते कडेपूर तालुका कडेगाव येथे भाजपाच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते। यावेळी जयदीप देशमुख, अपर्णाताई देशमुख, जयराज देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, प्रतापराव यादव, रोहित पाटील, संग्राम यादव उपस्थित होते। यावेळी राज्य राष्ट्रीय परिषद सदस्यपदी राजाराम गरुड, जिल्हा सरचिटणीसपदी मंदाताई करांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी विकास सूर्यवंशी खेराडेवांगी, दत्तात्रय उतळे धनगाव, विजय पाटील नागठाणे, आशाताई मोहिते माळवाडी, अशोक साळुंके हिंगणगाव खुर्द, रवींद्र कुमार कांबळे वांगी, प्रकाश गायकवाड कडेगाव, पपिताताई सुतार मोहिते वडगाव, विद्याताई खाडे कडेगाव या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। पुढे बोलताना संग्राम देशमुख म्हणाले, सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते। हे आपण कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाहिलंय, त्यामुळे संघटना बांधणीकडे लक्ष द्या। हा मंत्री खिशात तो मंत्री खिशात असे काही मंडळी बाता मारत आहेत, पण भाजपा हा पक्ष काम करणाऱ्यालाच संधी देत असतो। त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, पक्ष योग्य वेळी संधी देईल। येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला गुलाल उधळायचा असल्याने ताकदीने कामाला लागण्याचे आदेश संग्राम देशमुख यांनी दिलेत। या कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी मानलेत। यावेळी प्रकाश नलवडे, दाजीराव मोहिते, ॲडव्होकेट अमोल मोहिते, सुहाद सोबे, सतीश यादव, अमर यादव, विशाल हत्तीकर, सौरभ पवार, अक्षय करांडे, राकेश जरग, सूर्याजी यादव, सतीश यादव, हिंदूराव यादव, विकास पवार, अजित यादव, विकास यादव, संतोष यादव, संग्राम पडळकर, संभाजी पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।